सर्वजण एकमुखाने विजयाच्या दृष्टीने कामाला लागलेत असं मत भाजप लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय। पुढे त्या म्हणाल्या की लोकसभेमध्ये असा चेहरा लागतो तो महायुतीमधील सर्वांना एकत्र आणू शकतो, सर्वांना एकत्र घेऊन बसू शकतो। महायुतीच्या सर्वांना सोबत घेण्यात आम्हाला बऱ्यापैकी यश आलेलं आहे। सर्वजण एकमुखाने विजयाच्या दृष्टीने कामाला लागलेले आहेत। आमचा विजय तर निश्चित आहे असं मत आता पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय। समन्वय तर झालेलाच आहे। इकडे आम्ही एक यंत्रणा कशी आपण इलेक्शनमध्ये काय काय करायला पाहिजे याच्या सध्या त्यांच्या काही सूचना आणि आमच्या काही सूचना असं मिळून आजपासून लोकांना ते एक आराखडा तयार करून मग तिथून पुढे कामाला लागतील। तसंच आमचा राऊंड झाला आहे, सर्व विद्यमान आमदार आणि माजी आमदार सर्वांचा एक राऊंड झालेला आहे। तो एक समन्वय म्हणा की एक गेट टुगेदर असल्यासारखं म्हणा, जसं आज ईद मिलाप आहे तसं आमच्या कार्यकर्त्यांचा मिलाप आहे। पण हे पहिल्यांदा होत आहे का? कारण जे कार्यकर्ते नेते एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणुका लढायचे ते आज पहिल्यांदाच एकमेकाच्या खुर्चीला लावून बसले। हो, आता हे आमची युती आहे ना, त्याच्यामुळे वरती दिल्लीत आणि राज्यामध्ये जशा खुर्च्या लावून बसणार तसे आम्ही पण बसणार। आता राष्ट्रवादी काँग्रेस होतं, शिवसेना होती, आता त्याच्यासोबत मनसे देखील महायुतीमध्ये सामील होते, त्याचा पाठिंबा दिला आहे। बीड जिल्ह्यात कसं पाहता या पाठिंब्याकडे? त्यांचे कार्यकर्ते हो, त्यांचंही स्वागत आहे। पण काय वाटतं की इतके सगळे पक्ष एकत्रित आल्यानंतर जी ताकद तुम्ही बघताय ती कशी दिसते तुम्हाला? कारण यापूर्वी नैसर्गिक शिवसेना आणि भाजप एकत्र होती, आता पक्ष वाढलेत, कार्यकर्ते वाढलेत आणि नेतेसुद्धा वाढले। याच्यावर आता मी फार भाष्य नाही करणार, पण नक्कीच याची ताकद वाढलेलीच असणार आहे। आणि हे विषय वेगळा आहे, हा लोकसभेचा विषय आहे। लोकसभेमध्ये एक असा चेहरा लागतो जो चेहरा या सगळ्यांना एकत्र बसवू शकतो, एकत्र बांधू शकतो। कारण लोकसभेची निवडणूक ही वेगळी असते, या सगळ्यांच्या मुद्द्याच्या पार असते, तर ते करण्यात बऱ्यापैकी यश आम्हाला आलेलं आहे। सर्वजण एका मुखाने या लोकसभेच्या विजयाच्या दृष्टीने कामाला लागले आहेत। विजय तर निश्चित आहे। आता किती ताकद कळेल 4 जूनला बऱ्यापैकी, त्याच्यावर सगळ्यांना कळेल की काय काय आम्हाला फायदा या सगळ्या गोष्टीचा झालेला आहे।